आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। माझी तेजू किती पण मोठी झाली असली तरी मला अजून लहानच आहे ग ती। तिने कधीच कोणाबद्दल वाईट विचार केला नाही ग। मग तिच्याच बाबतीत हे सगळं का व्हावं? अगं भरल्या घरातलं तिला मी घेऊन आलो मी इकडं। भाऊ म्हणून नालायक ठरलो तुझा, भाऊ म्हणून नालायक ठरलो। माझी एक चूक आणि तिला आज सगळं भोगावं लागतंय। तिचं सगळं लावून देताना मी जरा सुद्धा विचार केला नाही, एकदा पण विचार केला नाही मी। मला माहिती तिनं सगळं साठवून ठेवलंय। आज पण दादाला काय वाईट वाटू नये म्हणून ती स्वतःला सावरती, पण मला काय सांगत नाही। मला माहितीये तुझं तिला लय त्रास होतो ग, ती नाही बोलत या चुकीच्या माणसांवर मी विश्वास ठेवला नसताना तर आज तिला हे त्रास झालाच नसतं। गरीब घरात 4 घास कमी खाल्ला असतं तिला, पण सुखाने जगली असती माझी पोर। आणि या पैसेवाल्यांच्या गरीब विचारांपुढे हरलो मी तुझं। सूर्य, अरे असं काय बोलतोयस तू? तेजूचं तू लग्न लावून दिलंस ते तिच्या चांगल्यासाठीच लावून दिलंस। आणि अरे तुला तरी कुठे माहित होते त्या माणसांचे स्वभाव? सूर्या, खर तर ना आज तू तेजूला तिकडेच सोडून परत येऊ शकला असतास, पण तू तिची सुरक्षा आणि स्वाभिमान निवडलास। तुला माहितीये तुझ्यासारखा भाऊ मिळणं हे कित्येक मुलींचं स्वप्न असतं रे। तुझ्या बहिणी किती श्रीमंत आहेत सूर्या, त्यांना तुझ्यासारखा भाऊ मिळालाय। आणि सूर्या, काही गोष्टी ना आपल्या हातात नसतात रे। आता आपलंच बघ ना, आपलं जेव्हा लग्न झालं तेव्हा मलाही काही गोष्टी पटल्या नव्हत्या, पण देव जे काही करतो ना ते आपल्या चांगल्यासाठीच करतो हे हळूहळू कळत गेलं मला। अरे तुझ्यासारखं जोडीदार दिलाय त्याने मला, ह्याच्यापेक्षा अजून मोठं काय असू शकतं? त्यामुळे तेजूच्या बाबतीत जे काही झालं ना ते तिच्या चांगल्यासाठीच झालं असं समज। आणि अशी हिंमत हारायची नाही बरं। जे काही होईल ते चांगलंच होईल यावर विश्वास आहे माझा। पण तुझं माझ्या परीनं मला जेवढं जमतं तेवढं मी करायचा प्रयत्न करतोय। करतोयस ना, झालं तर मग। हे काय लोकांचे डोळे पुसणारा तू, आणि आज तूच नको नको ते विचार करत इथे रडत बसलायस, याला काय अर्थ आहे सूर्या? तुझं तू आज नसतीस ना तर मी स्वतःला सावरूच शकलो नसतो। तू नव्याने उभारी घ्यायची ताकद देतेस मला, माझी नाराजी दूर करतेस। देवानं ना माझ्यासाठीच बनवलंय तुला, त्यामुळे बहिणींची खुशाली सोडली ना तर काहीच नकोय मला देवाकडनं। हा, माझं कौतुक पुरे आता। तुझी फार दगदग झाली आज, छान झोप घे आणि आराम कर। तुळजा, या आवाजात मला रातभर जागवण्याची ताकद आहे बरं का। आता आपण शांतपणे झोप विसरायची। हा मामासाहेब, चला ड्युटीवर। चला। कधी हसणार आहे, कधी रडणार आहे, कधी
हसणार आहे कधी रडणार आहे मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे तुझे सारे उन्हाळे हिवाळे पावसाळे तुझे सारे उन्हाळे हिवाळे पावसाळे मी सोबत हात कायमचा तुझा धरणार आहे मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे कधी वाटेत काचा कधी खळगे निखाचा तुझ्या आधी तिथे पाय हा पडेल माझा तू स्वप्न पाहत जाना तू बस खुशीत राहना तू स्वप्न पाहत जाना तू बस खुशीत राहना माझ्याही वाट्याचे घे तुला सारे मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे चल अल्लद अल्लद जाऊ दे तुझा गगनाला झुला तुझ्या पाठी पाठी मी सदा मग कसली फिकर तुला टिम टिम त्या ताऱ्याचा दरवळत्या वाऱ्याचा साऱ्या उभाऱ्याचा गेला तू बांधून जुडा चल अल्लद अल्लद जाऊ दे तुझा गगनाला झुला तुझ्या पाठी पाठी मी सदा मग कसली फिकर तुला डॅडी चहा घेतला असतं तर बरं झालं असतं गार होतं डॅडी चहा घेतला असतं तर बरं झालं असतं य चुकते आमची कळतंय आम्हाला आज तुम्ही आमचा आदर तिथं करावा आणि आमच्याबरोबर बोलावं असं आमची अजिबात इच्छा नाही आम्हाला माहिती आहे तुम्ही रागात आहात आणि काय बी ऐकून घ्यायच्या मनस्थितीमध्ये नाही आहात तरी बी मी ज्या कारणासाठी इथं आलोय हे कळल्यावर नक्कीच परिस्थिती बदलेल असं आम्हाला वाटतं